नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD अंतर्गत जी पदभरती होती, तर त्याचे निकाल लागलेले आहेत. तर या सगळ्या पदांकरिता जे निकाल लागलेले आहेत, त्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल, ज्युनियर इंजिनिअर इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर ज्युनियर आर्किटेक्ट, त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनिअर असिस्टंट, असिस्टंट ज्युनियर आर्किटेक्ट ग्रुप सी, स्टेनोग्राफर हायर ग्रेड, लोअर ग्रेड, त्याच्यानंतर गार्डनर सुपरवायझर, लॅबोरेटरी असिस्टंट टेक्निकल, सीनियर क्लर्क नॉन टेक्निकल, त्याच्यानंतर ड्रायव्हर, क्लीनर, प्यून याचे काय करायचे सगळे या पदाकरिता की निकाल लागलेले आहेत. तर आपण काय करत आहोत की एक 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 काय करतो की हे निकाल एक बाय एक काय करतो की पाहत आहोत. तर सगळ्यात पहिले तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिलचा निकाल बघूयात आपण. तर याच्यामध्ये जर बघाल तुम्ही, तर हे जर बघाल तर टोटल जर बघितलं 1569 पेजेसचा निकाल आहे. त्याच्यामध्ये यांनी काय केलं की रॅन्डम माझे मार्क दिलेले आहेत. म्हणजे आता हे नाही, सॉरी, सगळ्यात जास्त नुसार जास्तीत जास्त ते कमीत कमी मार्क काय केले की दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा की 180.90 670 याचा टॉपर आहे. त्याच्यानंतर ना थोडेसे कमी आहेत. आता नॉर्मलायझेशन मध्ये बघा यांचे जास्त होते पहिले बिफोर नॉर्मलायझेशन. बट काय केलं नॉर्मलायझेशन यांना फायदा झालेला आहे. बघा या विद्यार्थ्याचे जवळजवळ 6 मार्क वाढलेले आहेत इथे. आणि यांना जर बघाल तुम्ही यांना काय करा की एकच मार्काचा फरक पडलेला आहे. एकच मार्काचा फरक, 1-1.5 मार्काचा फरक पडलेला आहे. तर नॉर्मलायझेशन मध्ये असं होतं की ज्या विद्यार्थ्यांना कमी आहे तिथे जास्त होतं, जास्त विद्यार्थ्यांना म्हणजे यांना जास्त फरक पडला, यांना कमी फरक पडलेला. ओके, हे मार्क दिलेले आहेत. आता इथं तुम्हाला बघू शकता ही कंप्लीट यादी आहे. आता याच्यामध्ये त्यांनी कॅटेगरी वगैरे सगळ्या मेन्शन नाही केलेल्या. तर तुम्ही हा निकाल माझ्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकाल. तर यांनी जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्क म्हणजे 0 मार्कापर्यंत विद्यार्थी आहेत. ज्यांनी पेपर दिले त्यांनी 0 मार्कापर्यंत आहेत. नॉर्मलायझेशनमध्ये त्यांचं काय झालं की 2 मार्क होते त्यांना 0-0 झाले. ज्या विद्यार्थ्यांना 2 होते त्यांनाही 0 झाले आहेत. तर ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अशा प्रकारे भेटून जाणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.